श्री स्वामी समर्थ. कधी कधी शेजारी राहणारी लोक पण किती घातक असू शकता. कुठलीही एखादी व्यक्ती सर्वात जास्त सुरक्षित आपल्या घरात असते आणि हल्ली फ्लॅटमध्ये राहण्याची पद्धत आहे आणि तिथे राहणारी व्यक्ती काहीही संबंध नसताना अचानक करणीबाधा करते. हा केस आहे जळगावचा. काही महिन्यांपूर्वी मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला. माझ्याच एका जवळच्या मैत्रिणीच्या भाऊजाईसोबत हा किस्सा घडला. तिच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका बाईने, ती बाई वरती राहते, त्या बाईने तिच्यावर करणी केली. का काहीच माहित नाही. तिच्या शेजारची एक मैत्रीण वरच्या फ्लोअरवर गेली आणि ती वरच्या फ्लोअरवरून खाली येताना तिला आवाज ऐकू आला की तिच्या मैत्रिणीचं नाव घेऊन वरची जी बाई आहे काहीतरी पूजा करून फुंकत आहे, अगरबत्ती धूप दाखवत आहे आणि तिथे एक बाबा पण होता आणि ती त्या बाईचं नाव घेत होती. तर ती खाली पळत आली आणि हिला नॉक करून सांगितलं की तुझ्या नावाने ती वरती असं करत आहे. तर आधी हिला असं वाटलं हे असं काही नसेल, माझ्या नावाने ती का असं काही करेल, म्हणून तिने ती गोष्ट उडवून लावली. दुसऱ्याच दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घराच्या बाहेर निंबू टाकण्यात आला आणि त्या दिवसानंतर एवढी हुशार बाई अचानक बुद्धिभ्रष्ट व्हायला लागली. तिची आरती करताना रोज आपण जी देवाची आरती करतो ती आरती सुद्धा ती विसरायला लागली. इतकी हुशार बाई, तिला काहीच आठवायचं नाही. कुठलीही गोष्ट ती करायला जायची तर विसरून जायची की तिला काय करायचं आहे. म्हणजे जी पूर्ण घर हँडल करत होती, मुलं हँडल करत होती, सर्व गोष्टी चार चौघींमध्ये फिरणं, उठणं, बसणं, सगळं मॅनेज करणं, ती अचानक वेड्यासारखी करायला लागली आणि सारखं रडायची. तिला त्रास व्हायला लागला, अंग दुखायला लागलं, चक्कर यायला लागले, तिचा आवाज बंद झाला. मग तिच्या नवऱ्याने एका कामाख्या मंदिराच्या पुजाऱ्याला फोन केला आणि विचारलं की असं असं होत आहे. त्यांनी सांगितलं की हो, तिच्यावर करणी केली आहे, तंत्र करण्यात आलेलं आहे. तुमच्या गावाच्या जवळपास कोणी उतारे करत असतील तर तिला घेऊन जा आणि उतारे करून या, असं सांगण्यात आलं पौर्णिमा अमावस्येला. मग त्याने त्याच्या बायकोला घेतलं. दर पौर्णिमा अमावस्येला असं 2-3 वेळेस मुक्कामाला जायचे. ते तिथे जाऊन तिचे उतारे करण्यात यायचे. तिच्या अंगावरनं अगदी हिरवेगार लिंब उतरवायचे. तर ते लिंब काळे कुट्ट व्हायला लागलीत. ते तिच्या अंगाला, कपाळाला चिपकून जायची आणि त्यानंतर ती तिथल्या तिथे बेशुद्ध पडायची. एवढं स्ट्रॉंग तिच्यावर करणी केलेली होती. काहीही कारण नसताना म्हणजे लोक कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे मी नेहमीच सर्वांना सांगत असते की गरजेपेक्षा जास्त कुणामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका. आपल्या लाईफ बद्दल कुणालाही जास्त सांगू नका. ते तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मी आता हे सांगितलं की विनाकारण त्या बाईला पूर्णपणे मेंटल करून टाकायचा प्रयत्न होता. त्यांचं घर अख्खं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. हे सगळे प्रकार चालू असताना तिच्या नवऱ्याने त्याच्या बहिणीला सांगितलं. मग त्याची बहीण माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. तिने लगेच मला फोन केला आणि हा सगळा घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार सर्व घडलेला सांगितल्यावर माझा नंबर त्याला दिला. त्याने मला फोन केला, आमचं बोलणं झालं आणि त्यानंतर मी त्याला अघोर लक्ष्मी मंत्र साधना सुचवली. ती त्याने घेतली त्याच्या आणि बायकोच्या नावाने. ती साधना घेतल्यानंतर त्याचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट हाच होता की माझी बायको इतकी हुशार होती आणि आता ती आरती विसरायला लागली आहे, सर्व गोष्टी सांगितलेल्या विसरायला लागली आहे आणि मला सारखं ड्युटीला बाहेर जावं लागतं. मला खूप चिंता वाटते. मी म्हटलं मंत्र दोघांच्या नावाने घ्यावा लागेल. मंत्र तिला तर करावाच लागेल, पण ती जर सारखं विसरते, तिची बुद्धी भ्रष्ट करण्यात येत आली आहे आणि तिला करताना त्रास झाला तर मंत्र तुला कंटिन्यू करावा लागेल. तर दोघांच्याही नावाने मंत्र सिद्ध करून दिला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्य इतकं सुंदर आणि इतकं छान झालं. जसं जसं त्यांची मंत्र साधना काउंट झाली, वाढायला लागली, पुन्हा एका अमावस्येला त्या बाईने लिंबू मंत्रून
त्यांच्या शू रॅक जवळ टाकलेले होते. तोही फोटो त्याने मला पाठवलेला आहे. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या बायकोचा मला मेसेज आला की ताई, आता मी पूर्णपणे नॉर्मल आहे. खूप विचित्र परिस्थितीमधून मी बाहेर पडले, पण आता सगळं काही व्यवस्थित चालू आहे. जशी अशी मंत्रसाधना चालू झाली आणि ते निघायला लागलं, तेव्हा कळतं, ज्या व्यक्तीने करणी केलेली असते त्यांना कळतं की आपण केलेली क्रिया हे काढायला लागलेत. तर ते पुन्हा करण्याचा प्रयत्न झाला, पण ती पुन्हा सक्सेस झाली नाही. आणि जो व्यक्ती जी काही क्रिया करतो त्याला त्याच्या दुप्पट पटीने परत जातं. त्यांना काहीही त्रास होतो घरात, ते आपल्याला कळत नाही, पण त्यांचे त्रास चालू होतात. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगते, करणाऱ्यांना पण हेच सांगते की विनाकारण ह्या असल्या क्रिया करू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यावर फोकस करा, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला जाऊ नका. कारण कर्माचं चक्र हे पुन्हा परत येतं आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला जे देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने ते तुमच्या आयुष्यात परत येणार आहे, तुमचं आयुष्य खराब करण्यासाठी. त्यामुळे जपून राहा, स्वतःचं आयुष्य चांगलं जगा आणि दुसऱ्यांनाही चांगलं जगू द्या. श्री स्वामी समर्थ.